हॅलो एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. कसं आहे सगळेजण मस्त मजेत आहात ना. तर आज आम्ही चाललेलो आहोत ते म्हणजे मालवणमधील पानखोल जुवा बेटावरती. तर हे जे बेट आहे ना ते खूपच सुंदर आहे आणि मी तुम्हाला एकच सांगेन की या बेटावरती तुम्ही एकदा तरी भेट द्यायला नक्कीच या. तर बेटावर जाण्यापूर्वी आम्हाला वाटेत एक असा पूल लागलेला होता आणि इथे दोन्ही साईडला तुम्हाला खाडी पाहायला भेटत असेल. तर इतकं सुंदर वाटत होतं तिथलं वातावरण की आम्ही इथे थोडा वेळ का होईना पण थांबलोच. इथे आम्ही थोडे रील्स केलेले आहेत, फोटोशूट केलेला आहे आणि त्यानंतरच आम्ही पुढच्या प्रवास. तर जुवा बेटावरती जाण्यासाठी आपल्याला बोटीतून प्रवास करावा लागतो. त्यासाठी आपल्याला आपली गाडी आहे ना, ती इथल्या रोडवरतीच आपल्याला पार्क करावी लागते. तर आता इथे आम्ही आपली गाडी जी आहे ती इथे रोडच्या जवळच पार्क करणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला थोडा वेळ आता वेट करायचा आहे, तो म्हणजे होडीचा. तर इथे होडी ही येत जात असते, त्याच्यामुळे जास्त तुम्हाला असं थांबावं लागत नाही खरं तर. तर थोडा वेळ आम्ही इथे बसलो, फोटोशूट केले, काही रील्स वगैरे बनवलेले आहेत आणि त्यानंतर काही वेळातच आपली होडी येणार आहे. मग आपण होडीतून जाणार आहोत पलीकडे जुवा बेटावरती. तर समोरून तुम्ही पाहतच असाल आपली होडी हे आपल्याला नेण्यासाठी आता येत आहे आणि ह्या आता होडीतून प्रवास करायचा आहे. त्याच्यामुळे एक मनाला ना खूपच अशी एक्साइटमेंट होती की कधी एकदा आपण होडीतून प्रवास करतो आहे आणि बाहेर भरपूर तुम्हाला ऊन इकडे पाहायला भेटत असेल, पण उन्हाचा फारसा त्रास होत नाही आहे कारण की हवा इतकी सुंदर आहे ना आणि इथून छान अशी थंडगार हवा येत होती, म्हणजे एकदम गरमागरम अजिबात हवा येत नव्हती. त्याच्यामुळे खूप छान वाटत होतं आणि होडीतून प्रवास करायला खूप छान वाटतं तिथून. तर ही खाडी आहे आणि आपल्याला एका टोकाकडून आता दुसऱ्या टोकाकडे जायचं आहे. मग आपण पोहोचणार आहोत बेटावरती. तर बेटावरती पोहोचल्यावरती आधी आम्ही पूर्ण असं बेट आधी फिरून घेणार आहोत आणि त्याच्यानंतरच आम्ही एका हॉटेलमध्ये जाणार आहोत. हॉटेलची जी काही माहिती आहे त्यांचा फोन नंबर वगैरे मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे आणि व्हिडिओच्या लास्टला पण मी तुम्हाला फोटो शेअर करणार आहे. तर बेटावरती एकच हॉटेल आहे चालू, पण तिथे खूप सुंदर सोय आहे आणि तुम्ही अगदी त्यांचं म्हणजे त्यांना कॉल करून आधी पण तुम्ही अगदी सगळे ऑर्डर वगैरे जेवणाची वगैरे देऊ शकता. तर त्या इथे आम्ही ऑर्डर ही जेवणाची दिलेलीच आहे. जेवणाचं टायमिंग झालं आहे, पण आम्ही पहिल्यांदा बेट आधी पूर्ण फिरणार आहोत आणि त्यानंतरच आम्ही मस्त जेवणार आहोत. तर आता आम्ही बेटावरती इथे पोचलेलो आहोत. ह्या बेटावरती इतकं सुंदर व्ह्यू आहे, पावसाळ्यात तर आणखी सुंदर असेल व्ह्यू आणि इथले जे हॉटेलचे मालक होते ते आमच्या इथे वाट बघत होते. तर इथे त्यांना आम्ही भेटलो आणि त्याच्यानंतर तर आम्ही पुढे पूर्ण बेट फिरणार आहोत. ह्या बेटावरती 30-35 घरं आहेत आणि पूर्ण म्हणजे असं गाव जसा वसलेला असतो ना एका ठिकाणी, त्याचप्रमाणे इथे आहे, पूर्ण गाव वसलेलं आहे. इथे शेती वगैरे केली जाते. म्हणजे भाज्यांची पण शेती आम्ही वाटेत पाहिली होती आणि खूप सुंदर आहे. मध्ये अशी एक चिऱ्यांची अशी पायवाट त्यांनी दिलेली आहे. त्यानेच फक्त आपल्याला व्यवस्थित असं जायचं आहे चालत आणि खूप सुंदर आहे. आजूबाजूला बऱ्याच प्रकारची झाडं आहेत आणि एक असं वाटेत तिथे मंदिर लागलेलं आहे. तर आता इथे आम्ही मंदिरामध्ये जाणार आहोत, देवाचं दर्शन घेणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही पुढचा जे बेट राहिलेलं आहे फिरायचं ते आम्ही फिरणार आहोत. संपूर्ण बेट आमचा फिरून झालेला आहे. त्याच्यानंतर आम्ही हॉटेलमध्ये गेलो. इकडे आमचं गरमागरम जेवण रेडी झालेलंच होतं. फ्रेश झालो पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर आम्ही जेवलेलो आहोत. जेवून थोडा वेळ आराम केला.
असं वाटतच नव्हतं की तिथून निघावं असं. पण काय करणार, आमचं टाईम लिमिट शेवटी होतं, त्याच्यामुळे आम्ही थोडा वेळ आराम करून निघालो आहोत. आता इकडे मत्स्यपालन कसं करतात त्यांची माहिती देत होते ते काका. ज्यांचं हॉटेल आहे ना, त्यांनीच इकडे मत्स्यपालन केलेलं आहे, तर ते माहिती देत होते. असे एका प्रकारचे मासे होते, चणाक मासा म्हणून होता, तर त्यांचं त्यांनी तिथे केलेलं होतं सगळं. तर त्याची सगळी माहिती त्यांनी आम्हाला दिलेली आहेत आणि ते काका खूप चांगले होते. त्यांची पूर्ण फॅमिली खरं तर चांगली होती आणि खूप छान अशी माहिती त्यांनी दिलेली होती इथे. खाली पडत नाहीत का? नाही. ह्याला पकडत राहणार ते? कशाला पकडून राहिले? ते बघ. अरे तेव्हा आपण व्हिडिओ बघितलं ना, हा, तेच आहे ते. सिंपलच आहेत ना. सिम्पलेस. हे तुम्ही किती बी लावलेलं होतं? एकच ठेवलं होतं? याचे किती होते? नाही याच्यात होते तेवढे, पण काही पिल्लं घातली वाढले. मग आता हे तुम्ही विकण्याच्या वेळेला बाहेर काढता का? हो, आता सध्या चालू आहे माझ्या हार्वेस्ट. कसे विकता मग तुम्ही हे? हे 400 रुपये किलो, म्हणजे होलसेल रेटच आहे. एक Simple हो. आहे. हवेत काय गं? गोव्यातच सगळं माल भेटतो. हात दुखतो, वजन आहे. वजन आहे त्याला, तर सामान्य वजन आहे काय? ह्याला कात्याचं वगैरे हे केलं असतं ना? रोप आहे. रोप, ह्याला कात्याचा रोप असतो. आम्ही चाललोय परत. पण आता काका ह्याचं बी जे असतं ना, ते तुम्ही कुठून घेता? हे चेन्नई, कुठून? चेन्नई, केरळ. चेन्नई किंवा केरळ? केरळ म्हणजे आपल्या इकडे येत नाही, भेटत नाही याचं. आपल्याकडे तेवढ्या प्रमाणात नाही भेटत. अच्छा हे अच्छा. सीड कसं तयार होतं माहिती आहे? हां जिथे समुद्र आहे ना, संगम कसा असतो, हां. जिथे वर्षे 12 महिने खारं पाणी आहे, तिथे अच्छा. सीड ते तयार होतं. आमच्याकडे 4 महिने पाणी गोड असतं पूर्ण. बरोबर. आमच्याकडे झालं तरी ते जास्तीत जास्त साईज त्यांची किती आहे, 2 ते 3 इंच एवढी बरोबर. सेंटीमीटर तेवढीच होते. बघ इकडे. पण त्यांच्या तिकडे भरपूर मोठे होतात. ते भरपूर मोठे एवढी साईज पण होते. अच्छा. मेहनत आहे पण याला. पण मेहनत आहे, बरोबर मेहनत आहे. आता ह्याला आपण किती दिवस झाले ठेवलेले आहेत? किती महिने त्याला झाले तरी आम्ही आता ना नोव्हेंबर मध्ये सोडले. नोव्हेंबर सोडलेले आहेत? ओके. मी आता माझे आता 15 दिवस झाले माझे हार्वेस्टिंग चालू केली अच्छा. करायला. हां हां. ते पहिलं आम्ही व्हिडिओमध्ये बघितलेलं, पण आता प्रत्यक्षात बघतोय आता कसं काय बनवलं गेलं. युट्यूबला माझे बरेच आज व्हिडिओ आहेत काय? खेकड्याचे पण व्हिडिओ आहेत माझे. अच्छा. नाव काय? संतोष मिळवकर आहे. पण ते लकी कांबळे जर मारलात ना, ते लकी कांबळे जास्त असतात. आणि असे बरेच जण तो मालवणी लाईव्ह युट्यूब वाल्यानं पण केलं होतं ना तुमच्याकडे? लकी कांबळे काय? आता केलेले आहेत 2 ते मी आता. आणि एक मोठी आता व्हिडिओ केली आहे, मुंबईची टीम आलेली. अच्छा. हा, तर ते जवळ 10-12 जण होते. पुरा दिवस होता. त्यासाठी माझं म्हणजे दिवस घेतला, बोला आम्हाला पूर्ण दिवस पाहिजे. अच्छा. पूर्ण प्रोजेक्टचं जेवण खाणं सगळं बोललं तुमच्याकडेच आहे. बरोबर. आणि ते सगळं ड्रोन घेऊन आलेले आणि पूर्ण दिवसभर इकडे गेले होते. तो म्हणजे छोटा व्हिडिओ केला आहे त्यांनी. तो आता येईल, बरोबर. वेळ लागेल थोडा, पण बोला येणार. येणार. बरोबर. ते लिंक टाकतील तुम्हाला. बरोबर. हा, ते म्हणजे कसं, ते फक्त आता माझाच फक्त प्रोजेक्टच आहे तुम्ही. अच्छा. खेकडे वगैरे पण असतात मग? तिकडे केलेले आम्ही. हा, हा. आता सीड फेटत नव्हतं. ओके. हा, कारण म्हणजे आता पुढे आलात तर तुम्हाला दिसेल. तर मत्स्यपालन कसं केलं जातं ह्याची माहिती काकांनी दिलेली आहे आणि खूप छान माहिती दिली. खरं तर कोकणामध्ये करणाऱ्याला बरंच काही आहे, मेहनत आहे. मेहनतीशिवाय कुठचंच काम होत नसतं खरं तर. पण मेहनत केली तर आपण सगळंच काही करू शकतो. तर इथे आता आम्ही मत्स्यपालन बघितलं, त्याची माहिती घेतली आणि त्याच्यानंतर आता आम्ही निघालेलो आहोत ते म्हणजे संगमावरती. तर इथे खाडी आणि नदी ह्यांचा संगम झालेला आहे. जी कणकवलीची गड नदी आहे ना, तीच इकडे ह्या खाडीला मिळालेली आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं होतं. तर आता इथे आम्ही संगमावरती जाणार आहोत. तिथलं वातावरण एक नंबर होतं. म्हणजे पूर्ण बेट आणि बेटाच्या आजूबाजूचा जो परिसर होता ना, खूपच सुंदर होता. चारही बाजूला पाणी आणि चारही बाजूला झाडी असं सगळं वातावरण. पावसाळ्यात तर आणखी सुंदर असेल इथलं वातावरण आणि असं वाटत होतं की इथून कुठे जाऊच नाही, इथेच राहावं. इतकं सुंदर वातावरण, पूर्ण शांतता आहे. तुम्ही अगदी वॅकेशनसाठी तुम्ही येणार असाल ना, तर नक्कीच या बेटावरती तुम्ही भेट द्या, कारण की खूप सुंदर वातावरण, खूप छान बेट आहे. कुठचाही आवाज नाही का कोणाचा त्रास नाही, फक्त तुम्ही आणि फक्त तुमचाच आवाज येईल एवढी शांतता होती आणि खूप छान वातावरण आणि मस्त आम्ही इथे एन्जॉय केला होता. पहिल्यांदा आमचा असा प्लॅन नव्हता की आम्हाला तिथे राहायचं होतं, कारण की आम्हाला एवढी बेटाविषयी माहिती नव्हती. पण ज्यावेळी आम्ही त्या आलो त्यावेळी आम्हाला समजलं की किती सुंदर बेट आहे ते आणि आम्ही आता त्याच वेळी ठरवलं की नाही, आता आपल्याला परत एकदा यायचं आहे आणि तो म्हणजे स्टे करण्यासाठी यायचं आहे असं आम्ही ठरवलेलं होतं. आणि या पाण्यामध्ये आम्ही उतरलो. असं वाटत होतं की पाण्यातून बाहेरच येऊ नये. इकडे भरती ओहोटी चालू होती आणि
छान वाटलं. म्हणजे ते काका पण खूप चांगले होते. म्हणजे खूप त्यांनी माहिती दिली आणि आम्ही तेवढा एन्जॉय पण केला. असं सुंदर वातावरण, सुंदर सगळीकडे म्हणजे असं निसर्ग सौंदर्य. आपलं कोकण म्हटल्यावरती कोकणामध्ये कोकण हे म्हणजे एक निसर्ग सौंदर्याने भरलेलं असं आपलं कोकण आहे आणि कोकणामध्ये बरेच अशी ठिकाणं आहेत जिथे सुंदर सगळं वातावरण तुम्हाला पाहायला भेटत असेल. तर नक्कीच तुम्ही ह्या बेटावरती या. तर आम्ही मस्त एन्जॉय केला आणि आता आम्ही निघालोत परतीच्या प्रवासाला. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तिथपर्यंत मस्त राहा आणि मजेत राहा. बाय.